मी शत्रुघ्न घाटावरती आलेलो आहे गाईज आरती आणि त्याचा आता असं काही रिझल्ट आलेला नाही. मला असं वाटतं ते हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो गाईज बजे तर गाईज आता वाजले आहे सकाळचे 8:30 वाजायला पाहिजे, 5 मिनिटं कमी आहे. आणि मी पाठाला जाण्याकरता काहीतरी रेडी आहे, बॅग पण घेतली आहे. तर चला आपण पाठाला जाऊया. तर गाईज आपला सुंदर सकाळ सकाळ सुंदर असं पोपट झालेला आहे. गाईज आता 8:30 वाजले आणि मी तिथे गेलो मंदिरामध्ये दर्शन केलं. म्हणलं आता पाठाला जावं. सकाळ सकाळ काही आज पोपट झालेला आहे. मी दर्शन केलं आणि त्या बोर्डवर लिहिलेलं होतं रुक्मिणी अष्टमी, कारण अष्टमीची सुट्टी असते. आणि मी आतमध्ये गेलोच होतो. स्वामी समोर आले, शास्त्री आज सुट्टी आहे बाळक, तुम्ही काय चला गाईज थोडंसं ब्रेकफास्ट करू आपण. ते बाद गाईज मी पुस्तक उचललं नव्हतं माझं लघुचं, उशीर झाला म्हणून मी तसंच निघालो होतो. नंतर लक्षात आलं आज अष्टमी आहे. चला काय अडचण नाही, आज सुट्टी होती. मला असं वाटत होतं आज नीलकंठाला जायला पाहिजे, पण आता काय. तर चला गाईज आज संध्याकाळी आज बाहेर कुठून नाही गेलो. आज संध्याकाळी मस्त शत्रुघ्न घाटाच्या आरतीला जाऊ. मग आरतीला शत्रुघ्न घाटाची आरतीला गेलो ना माइंड पूर्ण फ्रेश होऊन जातो. पॉझिटिव्हिटी येते एवढी तिथे गेल्यानंतर पाणी. आणि सर्वात जास्त भारी आरती आणि सर्वात जास्त पब्लिक जर कुठे येत असेल सध्या तर शत्रुघ्न घाटाच्या गंगा आरतीला येतो. तर आपण संध्याकाळी गाईज आरतीला जाऊ. तर चला. तर गाईज मी रात्री दूध आणलं होतं आणि मला असं वाटलं थंडी आहे त्याच्यामुळं काही गरम करण्याची गरज नाही, ते खराब पण होणार नाही. मी अशा हिशोबात ते ठेवलं होतं तसंच, आणि त्याचा आता असं काही रिझल्ट आला नाही. मला असं वाटतं ते पनीर सारखं वासायला लागलं. त्याचं पनीर झालं सकाळ सकाळ. पोपट युको पुढे जा आहे आज केवढं आहे. मला वाटलं नाही खराब व्हायचं, पण गाईज याला भीती वगैरे काही वाटत नाही. मी बसलो तसं ते माणसं सोडून चालले ते बस. डेंजर आहे ते. आपला फ्रेंड सर्कल कमबॅक झालेला आहे. हे पा काही ज्यांच्यामुळे बोर तरी होत नाही माहिती आहे का. आणि हे आले तर एक येत नाहीत. हे पा हे ते आतमध्ये ते माग हे खाली चालले. हे पा हे किती छोटा आहे, क्यूट आहे. ये गाया गायचे ये देखो, ये क्या हरकतें करेंगे पता नहीं, पत्ते खाएंगे कुछ भी करेंगे. नव्हता काहीच बोर तर नव्हता दिवसभर, काहीच नसतं वरती. मग हे दुपारचं आले ना थोडंसं बरं पण वाटतं. गायचं आत्ता आहे ना हे पहा वर जाऊन बसलं ते हे पहा. हे घाबरत पण नाही. कसं घाबरत, जसं माणूस घाबरतो तसं घाबरत ते पहा. अरे छोटं किती भारी हे बा. हे बा त्याला भीती पण वाटत नाही अजिबात, ते घाबरत नाही थोडं पण ते. हे बा मला हे छोटं खूपच आवडलं. ते किती छान आहे ते अटॅक करायचे कधी कधी. आणि हे कुत्रे त्यांना भूक लागते, म्हणजे डेंजर सीन होता असं दुपारचं इथं. हे समोरून आले. त्याने मला पाहिलेलं आहे ते येते ते बघ, तर ते येणार समोर. हे बघ घाबरतच नाही ते अजिबात थोडं पण. कंटिन्यू असतात दिवसभर इथंच. मग कसे येतील सांगताच येत नाही. हे पा हे छोट किती भारी आहे. हे झाडाची पानं खात नाही पण तोडून टाकतात. हे जे काय हे एवढं आहे ना, हे नंबरासारखं एक वेगळाच प्रकार आहे. एवढं यांनी सगळं तोडून टाकले तेव्हा. पण पुन्हा नवीन नवीन यायला लागले छोटे यायला लागले त्याला आता. काही माहिती पाठांतर आपण संध्याकाळी आरतीला जायचं नियोजन लवकर आवरून घेऊ. यांचा स्ट्रगल पहा. ते काय ती फिल्टरची टाकी खाली फिल्टर आहे, ते फिल्टरला खाली जाळी लावलेली. म्हणजे फिल्टरच्या वरच्या टाकीतलं पण पितात ते पहा. लगेच डेंजर येते ते. छोट्याला जाताना ते खाली आले जातात ना जेव्हा गेलं वरती. त्यांनी ती फिल्टरची टाकी खोलली, तर टाकीचं झाकण खोललं आणि त्यामधून पाणी पितात. लय डेंजर आहे लय. जास्त ऍक्टिव्हिटी दिवसभर यांची हीच असते. हे झाडावून ते झाडाव
आणि टाकीतलं पाणी, दुसरं काहीच करत नाही. ते जर भांडायला लागले ना, ते जर बारकं खाली टाकीत पडलं तर करायचं. चला गाईज आपण जाऊ खाली. पहिले तर गाईज मी फ्रेश होतो थोडासा, उडे वगैरे घालतो. आता 4:30 वाजलेले आहेत. आणि काहीच मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मी मोबाईल चार्जिंग करतो पहिली गोष्ट. चला तर गाईज आता वाजलेले आहेत 5:30 वाजायला गाईज 5 मिनटं कमी आहे. आणि मी चाललेलो आहे गाईज शत्रुघ्न घाट गंगा आरतीला. चला गाईज निघूया. आणि गाईज आता आपण दूध पण घेऊ काहीच. कारण घाटावर सगळ्यात इम्पॉर्टंट कारण गर्दी जास्त होते, टुरिस्ट जास्त येतात त्यामुळे गर्दी जास्त होते. आणि समोरून बसण्याकरता जागा भेटत नाही, त्याच्यामुळे आपण लवकर चालतो आहे. चला तर गाईची झाल्यावर थंडी वाजायला चालू झाली. असं होतं टोपी घाला वागा गायची तर वरती घाट आहे. तर चला जाऊन जल्दी. तरी तर काही सामने आहे परमार्थ निकेतन, आपल्याला तिथं जायचं आहे. ते आहे शत्रुघ्न घाट गायची एरिया. आणि गायचा हा एक आणखी जुना. तर चला आपण जाऊ बघा. मी शत्रुघ्न घाटावरती आलेलो आहे. गाईज आरतीला अजून आहे 20 मिनिटं टाईम. गाईज आरती तयारी वगैरे झालेली तर अजून गाईज पडली थोडंसं पण नाही. गाईज 20 मिनिटं आहे. 20 मिनिटात गाईज फुल होऊन जाईल संपूर्ण.
काही आरती झालेली आहे. तर आपण सर्व काही दूध घेऊ आपल्या आश्रमावर जाऊ. तर चला. तर काही माझं जेवण वगैरे संपूर्ण झालेलं आहे आणि काही आरतीला जाऊन पुन्हा मी माझ्या रूमवरती आलेलो आहे. तर काहीच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पण नवे असतात तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.